नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे यशची सक्सेस पार्टी ठेवलेली असते आणि त्याच्यामध्ये खूप लोकांना इन्व्हाइट केलेलं असतं. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टरला सुद्धा इन्व्हाइट करायला सांगितलेलं असतं, ते देखील मुद्दामून यमुनाने. त्याच्यामुळे श्रीकांत काकांनी इन्व्हेस्टरला सुद्धा इन्व्हाइट केल्यानंतर ते सुद्धा पार्टीमध्ये आलेले असतात. तेव्हा कावेरी तिथून गायब झालेली असते. मा म्हणत असतात की तुम्ही सगळ्यांनी आता इथे बसून घ्या, मी तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करते. त्यानंतरला मा आपल्याबरोबर सगळ्यांना घेऊन गेलेले असते. बाकीचे सगळे लोक आता बसलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यमुना म्हणत असते, काही जरी झालं तरीसुद्धा या पार्टीमधून कावेरीने गायब होता कामा नये. कारण ती जर इथे असेल तर माझा प्लॅन सक्सेसफुल होईल, ती जर इथे नसेल तर माझा प्लॅन फ्लॉप होईल आणि ते मी अजिबात होऊ देणार नाही आहे. ती इथे असलीच पाहिजे. आणि त्यामुळे यमुनाने एक युक्ती शोधून काढलेली असते. ती आता इकडे विद्याकडे जाते आणि विद्याला म्हणत असते, अगं विद्या, जा तिकडे इन्व्हेस्टर आलेत, त्यांना स्टार्टअप वगैरे दे, खाण्यापिण्याची व्यवस्था कर जा. तेव्हा विद्या म्हणते, वंश तिकडे ईशा आहे ना. तेव्हा यमुना म्हणते, अगं असं कसं, ईशा एकटी काय काय करणार आहे, तू पण जा बरं, तिची जरा मदत कर जा, माझ्याकडे दे ना चिकूला मी घेते. तेव्हा इथे विद्या आता नाही म्हणत असते, तरीसुद्धा जबरदस्तीने यमुनाने तिला तिथून पाठवलेलं असतं आणि चिकूला आपल्याजवळ ठेवून घेतलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, चिकू आता रडायला लागतो. चिकू रडायला लागल्यानंतर तिथे धावत पळत कावेरी येते. कावेरी म्हणत असते की अरे देवा, चिकू रडायला लागलाय म्हणजे तो आता माझ्याजवळ आल्याशिवाय काही गप्प बसणार नाही, मी जाऊन त्याला घेतलं पाहिजे. आणि ती आता इन्व्हेस्टरचा विचार न करता बाहेर आलेली असते आणि म्हणते, द्या माझ्याकडे चिकूला द्या. तेव्हा इथे यमुना म्हणते, अगं कावेरी, तू कुठे होतीस, ते बघ आपल्याकडे इन्व्हेस्टर आलेले आहेत, चल तू माझ्याबरोबर, मी त्यांच्याबरोबर तुझी ओळख करून देते. कावेरी नाही म्हणत असते, पण तरीसुद्धा यमुना काही ऐकत नाही. यमुना मुद्दामूनच कावेरीला इन्व्हेस्टर लोकांच्या समोर घेऊन येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की मी तुमची ओळख करून देते, ही माझी वहिनी कावेरी, आणि कावेरी हे आहेत आपले इन्व्हेस्टर, अगं त्यांना हाय तरी म्हण. तेव्हा कावेरी आता गप्पच उभी असते. तेव्हा इन्व्हेस्टर म्हणत असतात की त्यांना कोण नाही ओळखत, आम्ही त्यांना ओळखले, कालचं प्रेझेंटेशन मिसेस कावेरी आणि यश यांनी खूपच जास्त छान पद्धतीने केलं. तेव्हा यमुना म्हणते, काय म्हणताय काय तुम्ही, आमच्या कावेरीने सुद्धा इथे आता प्रेझेंटेशन दिलं का. त्यानंतर इन्व्हेस्टर म्हणतात की खरं तर त्यांची आयडिया आम्हाला आधीसुद्धा आवडली होती, एका फॅक्टरीचं सुद्धा प्रेझेंटेशन त्यांनी दिलं होतं ना. आणि खरं सांगू का, यश यांनी तर प्रेझेंटेशन उत्तम दिलंच, पण त्याच्यामध्ये तुम्ही जी तुमची एक लाईन ॲड केलीत ना, त्याने तर आमचं मनच जिंकलं. तेव्हा यमुना म्हणत असते, हो का, एक मिनिट थांबा हां. आणि ती आता माला आवाज देते, घरातील सर्व लोकांना आवाज देते आणि आजूबाजूला बोलावते. आणि यमुना म्हणत असते, काय काय म्हणालात तुम्ही, जरा पुन्हा एकदा मला सांगता का. तेव्हा इथे इन्व्हेस्टर म्हणत असतात की यश धर्माधिकारी यांनी तर प्रेझेंटेशन उत्तम दिलंच, पण यांनी तर मिसेस कावेरी यांनीसुद्धा प्रेझेंटेशनमध्ये एक लाईन ॲड केली होती. त्या म्हणाल्या होत्या की तुमचे जे प्रोडक्ट आहेत ना, त्यांचा वापर हा पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांनाही होऊ शकतो. कारण इथे वर्किंग वुमन असेल आणि तिला घरी यायला उशीर झाला आणि तिचे जर घरी मिस्टर असतील तर ते सुद्धा पुरुष, म्हणजे जे लोक घरी असतात ते सुद्धा स्वयंपाकघरामध्ये आपल्या बायकांना मदत करतात. कधी कधी कामानिमित्त पुरुषांना एकटं राहावं लागतं, त्यांच्यासाठी सुद्धा हे पदार्थ खूपच जास्त उपयोगी ठरतील असं त्या आम्हाला म्हणाल्या होत्या. आणि त्यांची ही लाईन वर्किंग वुमन आणि त्याचबरोबर जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी त्यांचे प्रोडक्ट कसे फायद्याचे ठरणार आहेत हे त्यांनी आम्हाला पटवून दिलं आणि म्हणूनच आम्ही हे डील फायनल केलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरीमुळे आता हे डील फायनल झालं आहे ही गोष्ट जेव्हा मला कळते तेव्हा मला खूपच जास्त आता राग आलेला असतो. इन्व्हेस्टरसुद्धा थोडा वेळ गप्प बसले असते तर जास्त बरं झालं असतं, पण आता यमुना काही त्यांना गप्प बसू देते का. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता यशला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. यश म्हणत असतो की ह्या यमुनाला काही गप्प बसता येत नाही आहे वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळे लोक जे पार्टीला आलेले असतात सगळे निघून गेल्यानंतर आता माने आपला अवतार दाखवायला सुरुवात केलेली असते. मा म्हणत असते की ईशा, चिकूला घेऊन जरा आतमध्ये जातेस का. तेव्हा इथे ईशा म्हणते हो, आणि ती कावेरीकडून चिकूला घेते आणि आता रूममध्ये जाते. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते कावेरीला
इन्व्हेस्टर जे काही बोलले ते सगळं बरोबर आहे का, ते सगळं खरं आहे का, मला तुझ्याकडून उत्तर हवं आहे. तेव्हा कावेरी आता गप्पच उभी असते. तेव्हा यश येतो आणि म्हणत असतो की मा, या सगळ्यामध्ये त्यांच्या एकट्याची काही चूक नाही आहे मा, मी तुला सांगतो. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, यश तू गप्प बस, मी तिला प्रश्न विचारला आहे ना, मग तिने उत्तर द्यायचं, तू मध्ये बोलायचं नाही. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, काय गं, तुला ना नात्यांची किंमत आहे ना तुला घरातल्या नियमांची किंमत आहे. नियम तर तू धाब्यावरतीच नेऊन बसवली आहेस ना. मग मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू तुझ्या घरी जे काही केलं असशील ते केलं असशील. लग्नाच्या आधी तू जे काही केलंस त्याने मला काहीही फरक पडत नाही. पण तू आता धर्माधिकारी यांची सून आहेस, तू या घरची सून आहेस. जर तुला इथे राहायचं असेल तर तुला या घरचे नियम पाळावेच लागतील. कळतंय का तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी गप्पच उभी असते. सुलक्षणा म्हणत असते, नाही पण तू काही माझं ऐकणार नाहीच असंच ठरवलं आहेस ना, त्यामुळे शिक्षा तर तुला झालीच पाहिजे आणि या वेळेला तुला कठोरातली कठोर शिक्षा करते. तेव्हा यश म्हणत असतो की मा, त्यांचं निदान ऐकून तरी घे, त्यांनी काहीही केलेलं नाही आहे, त्यांनी थोडीशी माझी मदतच केली. तेव्हा यमुना म्हणत असते की मदत बघतेस ना मा, या वेळेलासुद्धा हा यश त्या कावेरीला पाठीशी घालतोय. तेव्हा इथे श्रीकांत काका म्हणत असतात, यमुना अगं तू गप्प बस ना, ती बोलतायत ना तिघेजणं, त्यांना त्यांची बाजू मांडू दे, तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस. तेव्हा यमुना म्हणते, बाबा मी मध्ये मध्ये बोलते आहे. अहो बाबा, आम्ही जेव्हा चुकतो तेव्हा मा आम्हाला शिक्षा करते ना, करते की नाही. मग जर या वेळेला ही कावेरी चुकली आहे मग तिला शिक्षा करायला नको. आणि मा फक्त या वेळेला कावेरीच चुकलेली नाही आहे तर आपला यशसुद्धा चुकला आहे. त्या यशने कावेरीला आहे ना स्वयंपाकामध्ये मदत केली होती. हे बघ, त्या कावेरीला तू लाडू बनवायला सांगितले होतेस ना, ते लाडू तिने बनवलेच नव्हते, ते यशने बनवले होते. आणि त्या कावेरीने बनवलेला लाडू हा बघ, आणि ती लाडू आता सगळ्यांना दाखवते आणि मोबाईलवरती वाजवून दाखवते, कारण कावेरीने बनवलेले लाडू कडक झालेले असतात. त्यामुळे इथे आता हे सगळं यमुनाला कसं काय माहिती. यमुनाने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. जे बोलणं कावेरीचं आणि यशचं बोलणं असतं ते यमुनाने ऐकलेलं असतं. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो यमुना आता यशच्या रूममध्ये जाते आणि ती बरणी कुठे आहे लाडूची ती शोधत असते. सगळीकडे शोधत असताना यमुनाचं लक्ष त्या सोफ्याकडे जातं आणि सोफ्याच्या मागेच आता लाडूची बरणी असते. ती बघितल्यानंतर यमुनाला खूप जास्त आनंद होतो. ती लगेचच ती बरणी स्वतःकडे घेते आणि त्यातला एक लाडू सॅम्पल म्हणून सगळ्यांना दाखवायलासुद्धा घेऊन आलेली असते. ती म्हणते, ही कावेरी आहे ना, ती एक नंबरची नुसती खोटारडी नाही आहे, ती एक नंबरची खूप मोठी खोटारडी आहे. कारण मा अगं ती एका बाळाची आई असूनसुद्धा, एका मुलाची आई असूनसुद्धा तिला स्वयंपाक करता येत नाही साधा, तिला काही येत नाही स्वयंपाकाचं. ते लाडू यशने बनवले होते म्हणून, नाहीतर तिने बनवलेले लाडू हे बघ. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मालासुद्धा राग आलेला असतो. मा म्हणत असते की आता काय करू आणि काय बोलू या लोकांना, अशी तिची अवस्था झालेली असते. तेव्हा इथे यमुना म्हणते, काय बरोबर बोलते ना मी यमुना, वाटलंच तर तू यशला विचार. तेव्हा यश म्हणतो, मा मी फक्त त्यांची थोडीशी मदत केली, बाकी काही नाही. तेव्हा यमुना म्हणते, काय थोडीशी मदत, तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसत नसेल ना, थांबा. आणि ती आपल्या मोबाईलमध्ये तिने आता इथे कावेरीचा आणि यशचा बोलतानाचा जो व्हिडिओ केलेला असतो तो व्हिडिओ ती आता घरातल्या सर्व लोकांना दाखवते आणि म्हणते, बघ मा बघ, बाबा बघा, तुम्ही पण बघा, काकू, संदीप दादा, विद्या, तुम्ही सगळेजण बघा. त्याच्यामध्ये इथे कावेरी म्हणत असते की तुम्ही लाडू बनवायला माझी मदत केलीत, मी बनवलेले लाडू तुम्ही बदललेत आणि तिथे चांगले लाडू आणून तुम्ही ठेवलेत. तुम्ही जर माझी मदत केलीत तर मी तुमची मदत करायला नको का. तो व्हिडिओ आता बघितल्यानंतर इथे यमुना म्हणत असते, सांग ना मा, आता तुझा निर्णय काय असणार आहे. जेव्हा आम्ही सगळेजण चुकतो तेव्हा तू आम्हाला शिक्षा करतेस ना, मग आता ही कावेरी आणि तुझा लाडका मुलगा यश हे चुकलेत, मग तू आता त्यांना शिक्षा करणार नाही आहेस का. त्यांना तू कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजेस मा. तेव्हा श्रीकांत काका म्हणतात, अगं यमुना जरा गप्प बस ना, तू तुझं तोंड जरा बंद ठेव. अगं सुलक्षणाला जो निर्णय घ्यायचा आहे ना तो ती घेईल, पण तू गप्प बस, त्यांनासुद्धा त्याची बाजू मांडू दे. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की हे बघा, या सगळ्यामध्ये त्यांची चूक नाही आहे, त्यांनी फक्त माझी थोडीशी मदत केली, बाकी काही नाही. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, तू आता गप्प बस, तू काहीही बोलू नकोस, आता मला फक्त आणि फक्त यश बरोबर बोलायचं आहे. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते की यश, तू मला आता सांग,
जे काही यमुना बोलते ते सगळं खरं आहे का? तू ह्या मुलीची मदत केलीस आणि नंतरला तिला आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा सामील करून घेतलंस, हे खरं आहे ना? तेव्हा यश म्हणत असतो, मा मी खरंच सांगतोय तुला, मा मी तुझा इथे आता नियम मोडलेला नाही आहे, मी फक्त थोडीशी त्यांची मदत केली, बाकी काही नाही. तेव्हा यमुना म्हणते, यश अरे आता तरी खोटं बोलू नकोस, एवढा मोठा पुरावा दाखवल्यानंतरसुद्धा तू म्हणतोयस की थोडी मदत केली, अरे अजून किती मदत करायला हवी होती. बरं तेवढंच करून तू गप्प बसला नाहीस तर तिला व्यवसायामध्ये सुद्धा सामील करून घेतलंस, बिझनेसमध्ये प्रेझेंटेशनमध्ये तू तिची मदत घेतली नाही आहेस का? बोल ना यश, आता मला खरं खरं सांग, कारण का तुमच्या दोघांचं बोलणं मी सगळ्यांना इथे ऐकवलं आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की यश मी तुला किती वेळा सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये माझे नियम कशासाठी आहेत हे तुला बरोबर माहिती आहे. माझ्या नियमाच्या मागे काही कारणं आहेत, ती कारणं माहिती असूनसुद्धा तू ते दोन्ही नियम मोडलेस. तू एक नाही यश तर 2 नियम मोडलेस, कळते का तुला? तेव्हा यश म्हणतो, मा मी खरंच काही जाणून बुजून केलेलं नाही आहे मा प्लीज ऐक ना. तरीसुद्धा सुलक्षणा काही ऐकत नाही. सुलक्षणा सरळ आता किचनमध्ये निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरी आणि यश दोघेही पूर्णपणे फसलेले असतात, त्यांना यमुनाने फसवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो सुलक्षणा इथे आता एक लाटणं आणि त्याचबरोबर चम्मच घेऊन येते आणि सुलक्षणा यशच्या हातामध्ये लाटणं आणि चम्मच दे, त्याने म्हणते हे घे, शेवटीला तुला हेच करायचं आहे ना, तुला माझं काही असं ऐकायचंच नाही आहे, बरोबर ना? तुला जर तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना यश, तर तू आता बिनधास्त करू शकतोस, कारण माझं तुझ्यावरती आहे ना कुठल्याही प्रकारचं आता बंधन नसणार आहे. मी तुला माझ्या संपूर्ण नियमांमधून आणि संपूर्ण बंधनांमधून मी तुला मोकळं करते, अगदी मी तुला आझाद करते यश. आता तू माझ्या कुठल्याही बंधनामध्ये नाही आहेस. तुला जे काही करायचं आहे, तुला जसं वागायचं आहे ना यश, तू तसं वागू शकतोस. आता मी तुला कुठल्याच गोष्टींबाबतीत अडवणार नाही आहे. तुला स्वयंपाकी व्हायचं आहे ना, तुला स्वयंपाक करायचा आहे, तू बिनधास्त स्वयंपाक करू शकतोस. मी आता तुला माझ्या नियमांमध्ये अजिबात थांबवणार नाही आहे, अजिबात अडवणार नाही आहे, ठीक आहे ना? शेवटीला तुला तुझ्या मनाला वाटतं आहे तसंच जर तुला वागायचं असेल तर तू वाग. तुला नियम मोडायचे आहेत ना, तू मोड. अरे तू फक्त एक नियम नाही मोडलास, तिची आता तू मदत केलीस लाडू बनवायला आणि नंतर आपल्या व्यवसायामध्ये सामील करून घेतलंस, याला काय म्हणतात यश? तेव्हा यश म्हणतो, मा मी खरंच सांगतोय, मला तुला नाराज करायचं नव्हतं, या सगळ्यामध्ये त्यांची खरंच काही चूक नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते, बरोबर, यांची काही चूक नाही आहे, ती मीच त्यांची मदत मागितली होती. तेव्हा सुलक्षणा म्हणते, तू गप्प बस, तू अजिबात काही बोलायचं नाही. तुला मी मध्ये बोलायला सांगितलं आहे नाही ना, मग तू का मध्ये बोलते आहेस? मी यश बरोबर बोलते, तेव्हा यश माझ्याशी बोलणार, तू मध्ये मध्ये बोलायचं नाही, कळलं तुला? तेव्हा इकडे आता सुलक्षणाने कावेरीला गप्प केलेले असते. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, यश अरे हे काय बघते मी, म्हणजे तुम्ही दोघेजणं आता एकमेकांची बाजू घेऊन माझ्याशी बोलताय, म्हणजे आता एकमेकांची बाजू घेऊन बोलण्या इतपत तुमची मजल गेली आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, अरे यश कोण आहे ही, सांग ना, कोण आहे कोणी? हिला तू कोण मानतोस? मी तर हिला कोणीच मानत नाही. एक बाहेरून आलेली मुलगी, ती आपल्या दोघांमध्ये आता बोलणार, ती आपल्या दोघांमध्ये इथे फूट पाडण्याचं काम करणार. तेव्हा इथे यश म्हणत असतो की मा असं काही नाही आहे मा. तेव्हा सुलक्षणा म्हणते, अरे ह्या मुलीला मी कोणीच मानत नाही, ती माझ्यासाठी जास्तीत जास्त कोण आहे तुला माहिती आहे? उदयची बायको आणि चिकूची आई, या पलीकडे मी तिला या घरातली सदस्य मानत नाही आणि हे तुलासुद्धा बरोबर माहिती आहे, तरीसुद्धा तू माझं ऐकलं नाहीस, बरोबर ना? मग आता यश याची शिक्षा तर तुम्हाला मिळायलाच हवी, बरोबर ना? याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की यश अरे तू माझा अभिमान होतास, मला तुझ्यावरती खूप जास्त अभिमान वाटायचा. मी म्हणायचे की माझा यश आहे ना, तो कधीच माझा शब्द खाली पडू देणार नाही. माझ्या तोंडातून शब्द आला रे आला की त्याने प्रत्येक शब्द आत्तापर्यंत झेलला आहे, तो कधीही माझ्या विरोधात गेलेला नाही आहे. त्यानंतर सुलक्षणा म्हणते, पण आता ते सगळं बदलत चाललं आहे, हो ना यश? आता तुला मी इथे नियम कशासाठी बनवलेत हे कारण माहिती असूनसुद्धा तुला माझा एकसुद्धा नियम पाळायचा नाही आहे, माझ्या बोलण्याला महत्त्व द्यायचं नाही आहे. तू ह्या मुलीची मदत का केलीस यश? म्हणजे आता पुढे जाऊन तू ह्या मुलीला आपल्या इथे बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेशील, तिला आपल्या ऑफिसमध्ये नेऊन बसव आणि तू इथे आपलं स्वयंपाकघर सांभाळ, बरोबर ना? तू हे सुद्धा करायला मागे पुढे करणार नाही, तिला आपल्या ऑफिसच्या खुर्चीमध्ये नेऊन बसव तू आणि तू आपलं स्वयंपाकघर सांभाळ ना.
तेव्हा सुलक्षणा म्हणते की यश, तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही आहे. खरंच सांगते मी, तू जे काही केलेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, यश, तुला माझं बोलणं ऐकायचंच नव्हतं का? म्हणजे आधीपासूनच तुला माझे नियम पटत नव्हते का? तेव्हा यश म्हणतो, मा असं अजिबात नाही आहे, मला तुझे नियम अजिबात मोडायचे नव्हते. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, बाद झालं यश, आता तू प्रूफ केलेस की तू माझा मुलगा नाही आहेस, बरोबर ना? तुला कितीही जीव लावला, तुझ्यावरती कितीही चांगले संस्कार केले, तुला इथे मुलाचा दर्जा दिला, तुझ्यावरती जीव ओवाळून टाकला, तरीसुद्धा तू हे सिद्ध केलं आहेस यश की तू माझा मुलगा नाही आहेस, बरोबर की नाही? तेव्हा इथे यश म्हणतो, मा हे तू काय बोलतेस? तेव्हा सुलक्षणा म्हणते, हो मी तेच बोलते, मी बरोबर बोलते यश. अरे तुला कितीही जीव लावला, कितीही जीवाचा आटापिटा केला ना, तरी तू माझं रक्त नाही आहेस हे तू सिद्ध केलेलं आहेस. आणि ज्या वेळेला प्रेक्षकांनो सुलक्षणा आता हे सगळं बोलते तेव्हा इथे यशला खूप जास्त वाईट वाटतं, यशला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की तू शेवटीला हे सिद्ध केलेस की तू माझा मुलगा नाही आहेस, तू तिचा मुलगा आहेस, तू माझं रक्त नाही आहेस. तुला जर माझं काही ऐकायचंच नाही आहे तर मी आता तुला ह्या सर्व बंधनांमधून, सगळ्या नियमांमधून मी तुला मोकळं करते, असं आता स्पष्टपणे सुलक्षणा इथे यशला म्हणालेली असते. यशला सुद्धा आता सुलक्षणाचं बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो की मा एवढं टोकाचं कसं काय बोलू शकते, या गोष्टीचा तो सुद्धा विचार करत असतो. त्यालासुद्धा इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि हे सगळं कुणामुळे? तर यमुनामुळे. कारण का यमुनाने आग लावली, यमुनाने ते सगळं सत्य इथे सुलक्षणाला सांगितलं, म्हणूनच तिला ते माहिती झालं ना. तर इथे आता इन्व्हेस्टरने जे काही सांगितलं ते यमुनाच्या सांगण्यावरूनच सांगितलेलं असतं. तर इथे प्रेझेंटेशनमध्ये यमुनाने फक्त एवढंच सांगितलं की कावेरीने मदत केली, पण कावेरीने मदत का केली हे सांगितलं का? तर इथे पिशवी एक्सचेंज झाली होती, इथे प्रोडक्टची पिशवी घरीच राहिली होती आणि मेथीच्या भाजीची पिशवी ही आता ऑफिसमध्ये गेली होती. या गोष्टीचा उलगडा यमुनाने केलेलाच नाही आहे. माच्या समोर सत्य आणलं पण ते अर्धवट, पूर्ण सत्य आणलेलं नाही आहे. आणि जेवढं इथे सुलक्षणाला सांगण्यात आलं त्याच्यावरूनच सुलक्षणाने इथे टोकाचा निर्णय घेतलेला असतो. तिने स्पष्टपणे आता यशला सांगितलेलं असतं की तू माझा मुलगा नाही आहेस हे तू सिद्ध केलंस. त्याच्यामुळे यशला सगळ्यात जास्त इथे धक्का बसलेला असतो. आणि प्रेक्षकांनो इथे आता कावेरीला यशबद्दल एक नवीन गोष्ट कळलेली असते. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, तू माझा मुलगा नाहीस आणि मी तुझी मा नाही, हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलं आहेस यश. आणि त्याच्यामुळे आता मला तुला कुठल्याही गोष्टीमध्ये अडकवून ठेवायचं नाही आहे. तू तुझ्या आता मनाचा मालिक आहेस, तुला जसं वागायचं आहे तू तसं वागू शकतोस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे माचं बोलणं ऐकून यशच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. यमुनाला जे सिद्ध करायचं असतं ते यमुना सिद्ध करून आता मोकळी झालेली असते. मात्र इथे यशचं आयुष्य पूर्णपणे त्याला थांबल्यासारखं वाटत असतं, कारण त्याच्यासाठी मा किती महत्त्वाची आहे हे कावेरीलासुद्धा माहिती असतं आणि यशलासुद्धा. पण तरीसुद्धा यमुनाला इथे आता यश आणि माचं जे बॉन्डिंग आहे ते कुठेतरी स्पॉईल करायचं असतं. आणि म्हणूनच यमुनाने त्या दोघांच्या नात्यामध्ये हे आग लावलेली असते. आणि सुलक्षणाने सुद्धा आता जे तिला दिसतं, जे सांगितलं जातं त्याच्यावरती विश्वास ठेवून आपला निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता यशला फार वाईट वाटतं. आणि पुढील भागामध्ये इथे आता मा म्हणत असते की यश, आता तुला माझ्याशी बोलायचं असेल किंवा नसेल मला माहिती नाही, पण आता मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. तुला तुझ्या आयुष्यात जे काही करायचं आहे तू करू शकतोस. तू हे सिद्ध केलेस यश की मी तुझी मा नाही आहे. तुला जर माझं काही ऐकायचं नाही आहे, तुला आपल्या घरातले नियम पाळायचे नाही आहेत, मी तुला त्या सगळ्यातून आता मोकळं केलं आहे. तुला जे काही करायचं आहे ते तू कर, पण आता माझ्याशी बोलायला येऊ नकोस. तेव्हा इथे यश म्हणतो की मा मला माफ कर, मा प्लीज मला माफ कर. हे बघ मला तुला दुखवायचं नव्हतं, मला फक्त त्यांना थोडी मदत करायची होती, बाकी काही नाही. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की यश बास झालं, आता मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे, मला शांतपणे झोपू दे, तू आता जा इथून. तेव्हा इथे यश लहान मुलांप्रमाणे गुडघ्यावरती बसून सुलक्षणाचा पदर पकडतो. तेव्हा इथे सुलक्षणा मागे वळून आता यशकडे बघतसुद्धा नाही, सरळ आपला पदर खेचून ती आता पुढे घेते. तेव्हा यश म्हणत असतो, मा प्लीज माझं एकदा ऐकून तरी घे ना,
प्लीज मग बोल ना माझ्याशी, असं आता तो सुलक्षणाला म्हणत असतो आणि रडत असतो. पण सुलक्षणा म्हणते की यश, मला तुझ्याशी आता काहीही बोलायचं नाही आहे. तिने यशबरोबर आता बोलणं बंद केलेलं असतं, ते सुद्धा कायमचं. तेव्हा इथे यश आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तो आता तिच्या रूमच्या बाहेर बसून इथे लहान मुलांप्रमाणे रडत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, कावेरीला खूपच जास्त वाईट वाटत असतं.